आता रोहितची लागतील पाहिजे. हे बघा आम्ही भांडी कशाने घासतोय मातीने. हा दरवाजा रायगड किल्ल्याच्या मुख्य पायथ्यावरून वर जाताना डोंगराच्या एका कड्यावर येतो. पायी किंवा पायऱ्याने सुमारे 1736 पायऱ्या वर जाताना हा एकमेव मुख्य मार्ग आहे. हा महादरवाजा दोन अवाढव्य बुरुजाच्या मध्ये अत्यंत सुरक्षेच्या दृष्टीने बांधलेला आहे. या बुरुजाचे नाव खुबा लढला बुरुज असे आहे, ज्यावरून शत्रूवर चोहोबाजूंनी नजर ठेवता येते. हा दरवाजा दिसायला मोठा आणि देखणा असून तो शत्रूची कोणतीही हातोडी किंवा हत्तीचे आक्रमण सहज रोखू शकेल असा मजबूत बनवला होता. पाणी बॉटल. किती रुपये पाणी बॉटल? 10 रुपये. 10 रुपये पाणी बॉटल. ओनली कॅश. असेल चांगला पाणी. ओ माय गॉड. गाईस काय सांगू तुम्हाला, आतमध्ये पोहोचलेलं आहे आणि एवढा आनंद झालेला आहे. आनंद माझ्या मावेना रे मावेना. काय झालं भावा? काय झालं? जिरली? काय करतोय मॅडम? मला मागे मागे राहतोय. जिरली का आता? माझ्यामुळे तुम्ही आराम तरी करता येऊन थांबा. गप्रा. हो काय भारी ते. काहीच हे बघा, जोश बघा. आणि आमचे मित्र इकडे यायला घाबरतात. बघून लाज वाटली पाहिजे त्यांना आता. सो गाईस आता 12 वाजले आम्हाला वरती पोहोचेपर्यंत. आणि आता हनुमानची इथं पाया पडतो जाऊन जरा. जय बजरंगबली. चलो. मानवी वस्तीपासून दूर असलेल्या या बुरुजावर गडाचा पहारा देणाऱ्या सैनिकांच्या मनोबलासाठी आणि रक्षणासाठी मारुतीची स्थापना केली होती. शिर्के घराण्याची कुलदेवता म्हणून या देवीचे नाव शिरकाई पडले. शिवकाळात आणि त्यापूर्वीही रायगडावरील लोक या देवीची पूजा करत असत. गडाचे व रयतेचे रक्षण करणारी देवता म्हणून शिरकाई देवीला मानले जाते. ही पेठ सुमारे 850 फूट लांब असून तिच्या दोन्ही बाजूंना समोरासमोर 22 गाळे आहेत. येथील दुकानाची रचना अशी होती की घोडेस्वाराला घोड्यावर बसल्यावर खरेदी करता यावी. प्रत्येक दुकानात मालाची विक्री करण्यासाठी पुढचा भाग, माल साठवण्यासाठी मधला भाग आणि राहण्यासाठी मागचा भाग अशी 3 छताची विभागणी होती. डिझाईन बघा कशी केली पहिली कामात. आता तुम्हाला अशा गोष्टी तुम्हाला बघायलाच भेटणार, म्हणजे आपण पण आता बघू शकत नाही. पहिल्या काळात डिझाईन बघा कशा केल्या होत्या. तर काय देतं, आम्ही इथं मॅगी पण म्हणजे सुरुवात करतोय बघा. गॅस वगैरे आम्ही सगळ्या सोबत घेऊन आलोय. आणि आम्ही एकदम आणलंय. कुठे गेला सिलेंडर याचा? सिलेंडर कुठे? पाऊस खूप आहे आणि वारा पण खूप लागतोय. बघा एक जागा पकडली इकडे कोपरा, त्या कोपऱ्यात आम्ही पकडून चेक करतोय आता. ऍक्च्युली आम्हाला 2 गोष्टी बनवायचे, एक मॅगी आणि एक कांदा भजी. कांदा भजी कशी बनेल काय माहित नाही, पण मॅगी लवकर बनवू शकते. चाललंय, कामं चाललेत आमच्या इथं. बघे ब्लास्ट नाही होला पाहिजे. बंद केला का? नाही तर लगेच चालू होऊन जायचं. हॅलो, चालू करू. सरळ कर की. सरळ ते काय बसतोय. बसवतो बघ. मी तू चालू करून कसं ठेवणार आहे? अरे लेका, तो दगड तिकडे घे आणि हा तिकडे. हा असं कर. हा आपण ते तुला ठेव असं ठेवायची गरज नाही. खाली ठेवू मग काय करायचं? चालू कर. फिरव. कमी चालू झाला. गॅस चालू झालेला आहे. या प्रकारे दाखव गॅस. आणि फक्त पाणी गरम होऊ दे. मॅगी बनवायला सोपे पडेल आम्हाला. टाकून मला गरम होते.
तू मसाला का टाकला पहिले? अरे मग हे उकळू तरी दे, मसाला टाकल्यावर पाणी नका. येडा आहे का? हो का? अरे पहिले गरम तर होते. अरे चल गरम गरम असं मग खायचंच आहे, मग मग खायचं आहे. हे सगळे आता का घेऊन जा परत. पिशवी काढली घेतली ती मसाल्याची? नाही तू काढले ना. मी नाही काढली पण ती घाल पिशवी. त्याच्यात. ठीक आहे, ती काढली मी. काका बघा काका बुडबुडी यायला लागले पाण्याला. मॅगी तयार होते कुठं कुठं. पूर्ण अरे काय लेका. पण झालं नाही ना? आहे चालेल बघ ना मी करू. कमीच ठेव कमीच ठेव. उकळी आली बघा. किती कमी पूर्ण बंद होईल बघ. नाही काय आहे ते आहे. आहे ना, चल ठीक आहे. आहे तू कमी ठेव. अरे किती टाकतो मसाला? दोन आहे, दोन पॅकेट ना. दोन पॅकेट आहेत ना. भूक लागते म्हणून. असं आहे वास. बघायचंय बघा कुठं थांबलोय मी. हे बघा मॅगी बनते मॅगी बनते मॅगी बनते मॅगी बनते. ऑलमोस्ट मॅगी तयार झालेली आहे. ऑलमोस्ट. भूक लागली एवढी. तर काय आमची मॅगी तयार झालेली आहे. चला सुरुवात करतो आम्ही वाडायला. वाडा मॅगी रेडी आहे. हे बघा गाईस मॅगी रेडी आहे. पहिल्यांदा एक्सपिरियन्स आम्ही घेतोय मॅगीचा. ठिकाणी आम्ही बनवली मॅगी. खुशी इतनी खुशी मेरी मॅगी देखकर. मॅगी आमची. हो हो काय मजा घेतोय मॅगीची. कसं वाटतंय मॅगी खायला? चमचा बघा आमचा कसा आहे. इथे मला पण चम्मच आहे. यानेची माणसाने स्वतःच चमचा घेऊन आला. आम्ही हाताने खाणार आता. हॅलो. काय आता आमची एक मॅगी खाऊन झाली. आता आम्ही दुसरी मॅगी बनवायला परत सुरुवात केली आहे. आणि आता मी कांदा कापतोय कांदा भजीसाठी. हे बघा मॅगी बघा आमची मॅगी. आता कांदा भजीसाठी कांदा कापतोय. काय एक्सपिरियन्स आहे गाईस. तुम्ही पण हा एक्सपिरियन्स केला पाहिजे. एवढ्यात भारी आणि वातावरण पण मला बघतो ना एवढं भारी वातावरण आहे. सगळीकडे दुखत तेवढं सुंदर असं वातावरण येते. आणि त्यात आम्ही मॅगीची मजा परत आता भजी बनवतो त्याची मजा. चला सुरुवात करतो. तर काय आता 2 कांदे कापत आलेत. आता लास्टचे 2 कांदे उरलेत कांदा भजीसाठी. तर आम्ही आता चाललोय कुठे बसलोय. कापणं चाललंय म्हटलं. आम्ही चाललो. कापणं चाललंय. बस का? तो गाईस परत आम्ही मॅगी बनवून परत आता खातोय. हे बघा मॅगीची मजा. आणि मी आता कांदा कापून ठेवलाय भजीसाठी. सो आता मॅगीची मजा घेतोय परत. गाईस 1 बॉटल 40 रुपयाला आहे. त्याची पण मेहनत आहे. खालून बॉटल घेऊन येतात त्यामुळं. कारण बॉटल पण महाग येते. 1 बॉटल 40 रुपये. 20 रुपयाची बॉटल 40 रुपयाला देत आहेत. ऑप्शन नाही घेऊन पाण्याची गरज आहे आम्हाला इथं. काय धबधबा नाही त्याच्यात. कारण इकडं आम्हाला भांडीत पाणी नाही. त्यामुळे धबधबा होता पाणी पण बनवायची अजून आम्हाला याच्यात भजी बनवायचे. तर या गोष्टीसाठी आम्हाला पाणी खूप इम्पॉर्टंट आहे ना त्यासाठी. आणि प्यायला पण पाणी नाही त्यामुळे 2 बॉटल घ्यावे लागतात. ऑप्शन नाही. हे बघा आम्ही भांडी कशाने घासतोय मातीने. हे बघा थोडं पाणी थोडंसं टाक. कांदा भजी. हे रोहित कांदा भजी बघा आमची. पाऊस आहे इकडे बघा. पाऊस दाखव बाहेर पाऊस बघा किती आहे इथे. भरपूर पाऊस पडत आहे. आमचा गॅस बघा. गॅस भिजतोय. गॅस भिजतोय आमचा. हात धुतला का नाही भगवान. गाईज आहे बघा आम्ही जुगाड काय केलंय बघा. छत्री पकडली अशी. इथे एक बसलाय इथे एक बसलाय. हा बघा कांदा भजी. कांदा भजीसाठी. हे बघा कांदा भजी आम्ही करतोय बघा. माझा हात बघा. मी बसलोय बघा कसा. पाऊस येतो एवढा जोरात. छत्रीचा जुगाड करून आम्ही बसलो असा. आणि फायनली एक आता भजी झाला बघ. हे बघा एक भजी तयार होतोय. अजून शिजला नाही तो. काला नाही झालाय अजून. त्याला गरम करायचं ठेव. वो अभी गरम जाएगा. अरे कडक. अरे अजून हे नाही तो चांगला नाही झालाय. ह्याच्याकडे का? ठेव खाली.
मीठ आहे मीठ बरोबर आहे काय मीठ आहे पण कमी आहे म्हणून बोलले मीठ आहे त्याच्या खाली मीठ टाकायचं आपण ते चांगलं आहे मी टाक नाही ये ना ते बघ खाली मीठ आहे हे बघ हे बघ आता रोहित किती टाकतील पाहिजे आता दोन, तीन, 4 टाकले 3-4 टाकतो पाहिजे एकदम प्रॉपर काम झालं प्रॉपर झालं काम एकदम मस्तपैकी आमचं काम झालेलं आहे भजी एकदम कडक आहेत लय म्हणजे एकदम टेस्ट लय भारी आहे खालच का तरी बघितलं टेस्ट लय भारी टेस्ट एक नंबर आहे काय पलट ना परत चालू कर बघा मी खातो काहीच मी बनवलेली भजी आता टेस्ट करतो गरम आहे हा टेस्ट चांगली आहे पण मीठ कमी आहे थोडं बाकी ओके 10 रुपये प्लेट आहे बघा कांदा भजी मस्त गरम 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 भजी भजी आणि छत्री धरून बसले कारण की पाऊस येतोय आणि वारा पण खूप जोरात आहे हे बघा हे आम्ही केले केले बस आमच्याकडे भांडी नाहीत काय नाही आम्ही ही गोष्ट आम्ही भजी ह्याच्यात करली आणि मी कसा बसलो बघा सगळं जुगाड केलंय आम्ही बाकी काहीच नाही केलं तो गाईस आता मी भजी बनवून थकलेलो आहे माझी कंबर गेली कामातून आता भजी शेकवायचं काम यांच्याकडे आहे हे बघा आम्हाला काय जुगाड करायला लागतं कारण एवढा पाऊस येतोय हवा जोरात चालू आहे बघा मी कुठे कुठे बॅगा ठेवल्या आमच्या इथे बॅग ठेवली हे बघा कसं आम्ही एक ठिकाणी छत्री ठेवली आहे आणि छत्रीच्या मागे आम्ही गॅस पेटवून आम्ही सगळ्या गोष्टी करतोय कारण की इथं हवा एवढी लागते ना हे बघा भजी एकदम तयार झालेली आहेत हात काढ जरा हे बघा भजी बघा अजून आमची कॉफी बाकी आहे मॅगी झाली भजी झाली आता फक्त कॉफी बाकी आहे बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आमच्या आता फक्त लास्ट कॉफी बाकी आहे फक्त आम्ही साखर आणायला विसरलो बाकी सगळ्या गोष्टी केल्या मला बिना साखरेची पण कॉफी चालते आता ह्यांना नाही चालणार पण मला चालते आय डोंट नो जिमवाले माणसं आहे आम्ही बिना साखरेचं पण खाऊ शकतो तर काय आमच्या आता पेट पूजा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आम्ही जेवढा कचरा केला होता सगळं बघा तर आम्ही घेतलाय जेवढी आम्ही घाण केली सगळी आम्ही पिशवीत भरून ठेवली आहे काहीच मला आहे ना आता बोलतावर येत एवढी थंडी लागायला लागली कारण की पूर्ण कपडे भिजलेत माझे आणि थंडी एवढी बेकार लागते ना त्यावेळी टोपी वगैरे घातली आहे सध्या आता कारण आता बोलायला पण सगळे तडते थंडीने आम्ही सगळे कुडकुडतो आता एवढी बेकार थंडी लागते बघा चले भाई जाम थंडी लागायला लागली चला जाऊया गाईज आता आम्ही जगदीश्वर मंदिर आहे इथे हे बघा इथं आलेलो आहोत खूप गर्दी आहे थंडी खूप वाजते आता मला घरात बरी थंडी आहे सध्या तरी रायगड किल्ल्यावरील श्री जगदीश्वर मंदिर हे शिवकालीन स्थापत्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तीचे एक ऐतिहासिक प्रतीक आहे. हे मंदिर भगवान शिव जगदीश्वर यांना समर्पित असून यांचे बांधकाम मुख्य वास्तुतज्ञ हिरोजी इंदुलकर यांनी केले. महाराज या मंदिराच्या दर्शनासाठी नियमितपणे जात असे. हिरोजी इंदुलकर यांनी हे मंदिर अत्यंत निष्ठेने व भक्तीने बांधले, ज्याची साक्ष मंदिराच्या पायरीवरील शिलालेखावरून मिळते. 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी ही समाधी बांधली. असे मानले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या वाघ्या नावाच्या लाडक्या कुत्र्याने महाराजांच्या चितेत उडी मारून प्राणत्याग केला. या निष्ठेच्या प्रतीकापोटी रायगडावर महाराजांच्या समाधीजवळ वाघ्याचे स्मारक 1936 मध्ये बांधण्यात आले. राज दरबाराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर नगारखाना दरवाजा शिंदेशाही सिंहासनाची प्रतिकृती आहे. या सिंहासनाचे तोंड पूर्वेकडे होते. सन 1674 मध्ये याच ऐतिहासिक नाही जिरा असं चिन्ह होतं वाटतं आहे ना वरती नकडे वाजवायची वरती जाऊन दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अत्यंत भव्यदिव्य पार पडला. नाही जे खाली सगळे आहेत ना पहिली इथं घरं होती घरं इथं खाली तिथून मुघल पळायचे
कुत्र्यासारखे पळायचे. ही चोरवाट. ही चोरवाट आहे. सो काही ही चोरवाट आहे. इथून मुघल पळायचे. इकडनं पळायचे का? हा, इथे सगळे मराठी सगळे उभे राहायचे इकडे. हा. इथे इथे कसे हम्म. मुघलांची इथं सप्पाई निजवलेली. हो, राईट राईट. दिस इज राईट. सर्वंट्स क्वार्टर्स. पूर्वी एका राणीची एक सेपरेट दासी म्हणजे नोकराणी होती. राणीने आवाजला की आतमध्ये महालात जायचं, काम झालं की ती विश्रांती करायची. त्यावेळेचे दासींचे उठते. आतमध्ये राणी मला बघितला का? एकदा पूर्णपणे बघून या डाव्या साला 400 वर्षापूर्वीच्या दगडातले इंडियन टॉयलेट आहे. मग आपण या साला धान्य कोटा मंत्र्यांच्या वाड्यांची माहिती घेऊ. So guys, पहिल्या काळातले बाथरूम बघा कसे होते. हे बघा इंडियन टॉयलेट. म्हणजे मातीचा भांडा वापरतो. लोक म्हणतात इंडियन टॉयलेटचा शोध इंग्रजांनी लावला, मुळीच चुकीचं आहे. जेव्हा ते भारतात आले त्यांनी पाहिलं, त्यावर स्टडी केलं, त्याचंच मॉडिफाय करून आपल्याला विकले. गाईस तो बघा तो एक तोप इथे एक आहे आणि एक तोप इथे. हे तोफा तुम्हाला तर माहित असेल लढाईच्या टायमाला वापरायचे. गाईस आम्ही आता खाली उतरलेलो आहे मगाशी. किती वाजले रे? 6, 7:30. 7:30 बाबा 6:25 झाले. नीट टायमिंग. हा, तर गाईज आम्ही 6:25 झाले आम्हाला खाली उतरेपर्यंत. आणि आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत आणि आता आम्ही निघलोय. पहिले आम्ही कॉफी पिणार आहे कारण की आम्ही वरती कॉफी नाही बनवली आणि आम्ही आता साखर शोधतोय. आम्ही घेऊन साखर नव्हतो गेलो आणि वरती पाऊस खूप होत होता आणि हवा खूप होती, त्यामुळे आम्ही फक्त भजी आणि तुम्ही बघितलं असेल मॅगी या गोष्टी बनवल्या. आम्हाला कॉफी बनवायचे. आता यांना साखर पाहिजे. मी तर बिना साखरेची पण कॉफी प्यायला असतो, पण यांना साखर पाहिजे त्यासाठी. तर म्हणून आता बघू आम्हाला इथं साखर शोधतोय आम्ही. साखर भेटली तर इकडे पण कॉफी बनवून मोकळे होऊ, मजा येईल. तर गाईज आम्ही आहे ना आता कॉफी बनवतोय आणि कॉफी आम्ही बनवते बघा. या दुकान आहे साईडला. आम्ही इथं सीएनजी भरला आलोय इथं बाजूला. सो आम्हाला कॉफी प्यायची होती आणि आम्ही कॉफी बनवली नाही होती, तर आम्ही इथं कॉफी बनवायला सिस्टम चालू केलाय. हे बघा दूध गरम व्हायला लागले. सो तो गाइस मैं अभी अपने बिल्डिंग के नीचे हूँ और अभी मैं घर पहुंच चुका हूँ, मतलब घर पर भी जाऊंगा. तो इस ब्लॉग को मैं इधर ही एंड करता हूँ. आज बहुत थक गया हूँ, पैर भी काम से गए मेरे. तो इस ब्लॉग को इधर ही एंड करता हूँ. और ब्लॉग अच्छा लगा तो लाइक करो, शेयर करो और सब्सक्राइब करो चैनल को. चलो बाय बाय.